मायडीचा नवरा तिच्या नंदकडे पुण्याला चालला होता, म्हणून मी उद्या यायची, ती आजच आले. शित्ता आले हा सगळा गोंधळ कळला मला. पण मग तू दागिनं काढलं नाही? अगं मग दागिनं घरात आलं कुठनं? मला काय माहित, पण आजा आपल्या घरात काहीतरी काळं बिरं सुरू आहे एवढं मात्र खरं. मी घरातनं पिशवी घेऊन गेलो आणि माझ्या हातातनं पिशवी पळवली. आणि घरात झडती घेतल्यावर घरात कसं काय दागिनं सापडलं? म्हणूनच म्हणते घरात काहीतरी काळं बिरं सुरू आहे. आजा थोडे दिवस तुला जपून राहायला पाहिजे. माझ्या विरुद्ध असं करून कोणाला काय मिळणार आहे? मला तर वाटतं त्या पुष्पीच कारस्थान असलं पाहिजे. हे काय बी बोलू नको. मग आम्ही स्वतः माझ्या बाजूला उभी होती, त्या कधीच माझ्याशी असं वाईट वागणार नाहीत आणि त्या अजिबात असं करणार नाहीत. मग कोण का करते माहित नाही, पण आजा तू जपून राहा. मी काय म्हणते, तुझं भरतीचं काम होतं चुलतीकडे खटावलं जा, नाहीतर उमरीतलं जा. नाही नाही, माझ्याकडनं चुकून ठेवले गेले असतील किंवा असंच काहीतरी झालं असं. आजा तू लई भोळायस बघ. कोण काय करते तुला अजिबात कळत नाही. म्हणूनच म्हणते तुझं भरतीचं काम होतं तर इथं राहूच नकोस तू. तुझ्या मनात एकदा मामीबद्दल वाईट साईड बसलं की तू त्यांच्याबद्दल तसाच विचार करतेस बघ. ती तशीच आहे. मला जे वाटलं ते तुला सांगितलं, ते पण तुझ्या भाल्यासाठी. ऐकशील तर भलं होईल. मला आजाकडे जायलाच पाहिजे. ना चला पटकन आजाच्या घरी चला, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं तिथूनच आलोय मी. काय काय झालं? दागिने सापडलं. हा काय? कुठं? आजाच्या घरातच होत. नाही 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 नाही, आज असं करूच शकत नाही. मला माहितीये दागिना खरंच चोरीला गेलं होतं. अगं ऐक तर खरं, किती बोलशील. मला माहितीये आज असं वागूच शकत नाही. अगं मी काय सांगतोय ते ऐकता आधी. दागिनं आजाच्या घरातच होत. आजा कुठं पण काय पण ठेवतो ना, म्हणून जिजीनं उचलून ते पेटीत ठेवलं होतं. काय? होय. नाना अहो आय, मी तुला सांगितलं होतं का नाही आजानं काय केलं नाही म्हणून? काय हो, हिला काय झालं एवढं खुश व्हायला? आता तुमचं काय झालंय ते मला कसं माहित असणार. तुम्ही अजिंक्यच्या घरी गेला होता ना, तिकडं काय झालं मग? अगं जिजीनं दागिनं घरात काढून ठेवलं होतं. हा का? आजा कुठं बी ठेवतोय ना, म्हणून जीजीनं दागिने बाजूला काढून ठेवले होते. देवच पावला म्हणायचं बाई. बरं झालं, पोरावरचं संकट टळलं आणि दागिनं पण वाचलं. अगं जिजी वेळेवर आल्या म्हणून नशीब, नाही तर काय झालं असतं काय माहिती. म्हणजे जीजी घरी नव्हत्या वय? नव्हत्या, ते त्यांच्या धाकट्या लेकीकडे गेलत्या. मी तुला आधीच सांगितलं होतं आज असं कधीच करणार नाही. होय. आजा फोन का उचलत नाहीये? एवढं सगळं झालं, एकटा पडला असेल.
पण भैया आजनच काय गोळ केला नसेल ना? आर्मीत भरती व्हायला पैसे पाहिजे होतं तेव्हा स्वतःच्या आईचं दागिने गहाण ठेवलं होतं तुमच्याकडे. मग देवीचं दागिने म्हणजे काय चीज हो त्याच्यासाठी? आपला आशा असं काय करणार नाही. काय करणार नाही ना? मग धरती घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? बघा त्याच्याजवळ घरात देवळात कुठे ठेवले ते बघा की. कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय मामी दागिनं तुमच्या अजिंक्यनं चोरल्यात. अरे देवीचं दागिने चोरताना पण लाज वाटते नाही हो तुला? नाहीतर काय हाणार याला. आजा इथं का बसलायस? अरे किती फोन केलं तुला? अय आजा काय झालं? हे बघ जी काय झालं ती झालं. पोलीस केस झाली असती माझ्या भरतीचं अवघड झालं असतं. अशी कशी पोलीस केस झाली असती? आजा शिकले तुला बी वाटलं होतं मी असं करीन म्हणून? आजा नाही र, मला माहिती तू असं काय करणार नाहीस ते. अरे माझ्या समोरच तर ती दागिन्यांची पिशवी चोरीला गेलती ना. तूच मला काय बोलू दिलं नाही, नाहीतर मी सगळं तिकडच सांगितलं असतं. माझ्यामुळे परत तू सगळ्यात अडकली असतीस म्हणून मी बोलू दिलं नाही. ते कळलं मला. जी वेळेत आली नसती तर काय झालं असतं? जी आली नसती तर मी आली असती. जी काय आहे ते नंतर बघितलं असतं. पण मी असताना तुला एकटं पडू दिलं नसतं.